स्टार्ट. परिच्छेद. देशात सुमारे 5 कोटी शेतकरी तर महाराष्ट्रात 40 लाख शेतकरी ऊसाचे पीक घेतात. भारताची साखर उद्योगाची वार्षिक उलाढाल 2.5 लाख कोटीच्या वर पोहोचली आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा 1.10 लाख कोटी एवढा आहे. ऊसाच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत असून ऊसाचे क्षेत्र 14.87 लाख हेक्टर एवढे झाले आहे. त्यामुळे एकीकडे ऊसाचे क्षेत्र वाढत आहे, साखर उत्पादनही वाढत आहे. मात्र साखरेचा खप दरवर्षी कमी होत आहे. मधुमेहाची राजधानी मानल्या गेलेल्या भारतात करोनाच्या काळात आरोग्यविषयक अधिक जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे सन 2016 साली असलेला वार्षिक दरडोई 20 किलो साखरेचा वापर हा आता 16 किलोपर्यंत खाली आला आहे. याचा परिणाम म्हणून ऊसाचे गाळप करून साखर बनवायची आणि तयार झालेली साखर 2 वर्षांपर्यंत गोडाऊनमध्ये पडून ठेवायची व त्या बदल्यात बँकांना व्याज भरत राहायचे, अशी साखर कारखान्यांची अवस्था झाली आहे. सरासरी 20 कोटींचा प्रतिवर्षी व्याजाचा अतिरिक्त बोजा प्रत्येक साखर कारखान्यावर येत आहे. गेल्या 2 वर्षात हे चित्र पालटले आहे. साखरेची गोदामे रिक्त होऊन हंगामापूर्वीचा साखरेचा साठा 110 लाख टनावरून 45 लाख टनापर्यंत खाली आला आहे. माननीय पंतप्रधान यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भारताच्या महत्त्वाकांक्षी इथेनॉल कार्यक्रमाच्या संदर्भात पेट्रोलियम पदार्थात 20% मिश्रणाचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. यापूर्वी हे 20% मिश्रणाचे उद्दिष्ट 2030 मध्ये गाठले जाईल असे ठरविण्यात आले होते. आता हे उद्दिष्ट 5 वर्षाने कमी करून 2025 वर आणण्यात आले आहे. या हंगामात आणखी काही कारखान्यांच्या डिस्टिलरी क्षमता वाढीमुळे किंवा नवीन डिस्टिलरीमुळे महाराष्ट्रात सुमारे 350 कोटी लिटर एवढी इथेनॉल निर्मितीची क्षमता निर्माण होईल. परिच्छेद. यंदा साखर उद्योग ऐतिहासिक वाटचालीच्या एका निर्णायक वळणावर आल्याचे जाणवते आहे. या हंगामापासून राज्यातील साखर उद्योगाची वाटचाल खऱ्या अर्थाने ब्राझील पॅटर्नच्या दिशेने सुरू झाली आहे. ब्राझीलमध्ये इथेनॉल पूरक धोरण 1975 साली ठरविण्यात आले आणि 1981 पर्यंत धोरणाप्रमाणे 30% पर्यंत साखर उत्पादन कमी करून इथेनॉल निर्मिती करण्याकडे वाटचाल केली गेली. त्याच धर्तीवर संपूर्ण भारतातील व राज्यातील साखर कारखाने केवळ साखर तयार करणार नाहीत, तर ते आता इथेनॉल निर्माण करून साखर उत्पादन कमी करतील. किंबहुना हे कारखाने इंधनाचे कारखाने होतील. नुकताच साखर निर्यात बंदीचा निर्णय व ऊसाच्या रसापासून इथेनॉल खरेदी न करण्याचा निर्णय हा त्याचा थेट परिणाम आहे. भारतातील साखरेचे भाव फार वाढू नयेत व महागाई निर्देशांकात वाढ होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. इथेनॉल विकत घेणाऱ्या या तेल कंपन्या पुरवठा झाल्यावर 21 दिवसांनी कारखान्यांना पेमेंट करणार असल्याने कारखान्यांना आर्थिक दिलासा मिळत राहील. एरवी साखर कारखान्यांच्या गोदामामध्ये साखर वर्षानुवर्षे पडून राहायची आणि त्यात
पैसा अडकल्याने FRP देण्यासाठी कारखान्याकडे पैसा नसायचा. पैसा नसतानाही FRP देण्यासाठी दबाव मात्र कारखान्यावर असायचा. आता इथेनॉलच्या पर्यायामुळे ही कोंडी थोडी कमी होत आहे. परिच्छेद साखर कारखान्यांना नवीन आसवनी प्रकल्प उभारण्यासाठी सरासरी 30,000 लिटर प्रतिदिन क्षमतेनुसार किमान 60 ते 65 कोटी रुपये खर्च करावे लागतात. शून्य प्रदूषण पातळी बॉयलरमुळे इथेनॉल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक लागते. तशी ऐपत सर्व कारखान्यांची नाही. त्यामुळे केंद्र सरकारने 6% व्याज अनुदानाची योजना आणली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात भारतातील 368 साखर कारखान्यांची आणि स्टँड अलोन डिस्टिलरीजची निवड करण्यात आली आहे. परिच्छेद 100 वर्षापूर्वीच्या तुलनेत पृथ्वी आता सर्वाधिक उष्ण आहे. कारण मानवाकडून वातावरणात कार्बन डायऑक्साईड सारखा हरितगृह वायू विक्रमी प्रमाणात सोडला जात आहे. वर्षभरापूर्वी कुणालाही 2023 हे सर्वाधिक उष्ण वर्ष असेल असे वाटले नव्हते. मात्र वर्षाच्या पहिल्या काही महिन्यात फक्त काही दिवसातच हवेच्या तापमानाचे सर्व विक्रम मोडीत काढले गेले. एल निनो हे तापमान वाढीसाठी नैसर्गिक कारण असले तरीही मानवी हस्तक्षेपही त्यासाठी कारणीभूत आहे. मानवनिर्मित हवामान बदल आणि नैसर्गिक एल निनोच्या प्रभावामुळे सरते 2023 हे वर्ष अनधिकृतपणे आजवरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. 2023 नंतरच्या 6 महिन्यात जगभरात तापमानाचे वेगवेगळे विक्रम प्रस्थापित झाले आहेत. जूनपासून पुढे यात विक्रमांची मालिकाच रचली गेली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने सन 1901 नंतरचे सर्वात उष्ण महिने म्हणून नोंदविले गेले आहेत. जून ते डिसेंबर या कालावधीतील सरासरी तापमानही इतिहासातील सर्वोच्च आहे. तर 2023 हे वर्ष 2016 नंतर इतिहासातील दुसरे सर्वात उष्ण वर्ष आहे. गेल्या काही काळात तापमानातील वाढ ही प्रामुख्याने एल निनोमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी संबंधित आहे. एल निनो ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेदरम्यान पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील गरम पाण्यामुळे वातावरणात अधिक उष्णता पसरते. यावेळी एल निनोच्या सुरुवातीच्या टप्प्यातच हवेत असामान्य अशी तापमानवाढ दिसून आली. मात्र त्यावेळी 2023 हे वर्ष सर्वाधिक उष्ण ठरेल असे कुणालाही वाटले नव्हते. स्टॉप.